नमस्ते, मी संदीप पाटील, कोल्हापूर. शिक्षक भरती 2025 संदर्भात बोलताना आजचा माझा विषय आहे, समान गुण असल्यास अगोदर संधी कुणाला मिळेल किंवा अगोदर प्राधान्य कोणाला दिलं जाईल. पण त्या अगोदर मला वाटतं तुमच्याशी एका महत्वपूर्ण विषयावर मी बोलणं आवश्यक आहे. युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्य शिक्षक भरती 2025 मध्ये ग्राउंड स्तरावर पाठपुरावा करत आहे. तुम्ही पाहिलं असेल, मुंबईचं आंदोलन असो, पुण्याचं आंदोलन असो किंवा नागपूरला अधिवेशन काळात केलेला दौरा असो, त्यासोबतच प्रत्येक आस्थापनेपर्यंत युवा विद्यार्थी असोसिएशन पोहोचत आहे. 2 दिवसापूर्वी मुंबई मंत्रालय येथे तुषारदादा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आकाश जाधव सर, अमोल इंगळे सर, नागसेन गवई सर सर्वजण जाऊन आलेत. स्वतः तुषारदादा देशमुख वेगवेगळ्या अधिकारी वर्गांना भेटलेत. त्यावेळेला आमच्या सर्वांच्याच तुषारदादा देशमुख यांच्या बोलण्यातून लक्षात आलं की प्रशासन आपल्या पद्धतीने काम जोरदार करत आहे. प्रशासनाला भरती लवकरात लवकर करायची आहे. आम्हाला सुद्धा भरती लवकरात लवकर हवीच आहे. पण नुकती भरती नको आहे, तर जास्तीत जास्त पदांची भरती हवी आहे. आणि आपल्याला सर्वांनाच माहित आहे, शासन निर्णयानुसार 31 मे पर्यंतची पदं पोर्टलला येणार आहेत. पण बऱ्याचशाच आस्थापना त्या बाबतीत उदासीन दिसतात. म्हणून आपण सर्वांनी स्वतःच्या जिल्ह्यातील आस्थापनेमध्ये जाऊन 31 मेच्या बाबतीत संच मान्यता झाली का, बिंदू नामावलीची काय परिस्थिती आहे याविषयी माहिती घ्यायला हवी. त्यासोबतच आमची टीम ज्यावेळेला मुंबईला गेली त्यावेळेला एक गोष्ट लक्षात आली, पेसा, ज्याच्या संदर्भात 10 फेब्रुवारीला शासनाचा GR आला होता. पेसाच्या जागा पोर्टलला येतील म्हणून आम्ही सुद्धा आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी जल्लोष केला. या जागा पोर्टलला जर आल्यात तर कमीत कमी 10 ते 5 मार्कांनी मेरिट कमी येऊ शकतं आणि कमीत कमी 5 ते 6 हजार जागा वाढू शकतात. म्हणून पेसा जिल्ह्यातील जे 13 जिल्हा आहेत त्या जिल्ह्यातील सर्व अभियोग्यताधारकांना मी युवा विद्यार्थी असोसिएशनचा कोर कमिटी मेंबर म्हणून विनंती करतो की तुम्ही तुमच्या जिल्ह्यातील आस्थापनेमध्ये जावा, काय परिस्थिती पेसाची आहे याविषयी थोडीशी माहिती घ्यायची प्रयत्न करा. तसेच तुमचे वेगवेगळे जे मावळ कक्ष आहेत त्या मावळ कक्षांना सुद्धा जावा. 2 दिवसापूर्वी नाशिक मावळ कक्षाला मोरे सर व आमचे कोर कमिटीचे सगळ्यांचे लाडके जगदीश बोरशे सर जाऊन आलेत. आणि त्यानंतरनं पुण्याच्या मावळ कक्षाला रत्नाकर गवारी सर व त्यांचे मित्र जाऊन आलेत. त्यासोबतच वेगवेगळ्या मावळ कक्षांना आपले वेगवेगळे प्रतिनिधी जात आहेत. काय परिस्थिती आहे ही मावळ कक्षाच्या बाबतीत आपल्याला समजते. छत्रपती संभाजीनगरची सुद्धा टीम अतिशय उत्कृष्ट काम करत आहे, ती सुद्धा आपल्या मावळ कक्षाला जाऊन आली. म्हणून मी सांगतोय की युवा विद्यार्थी असोसिएशनची जी टीम आहे किंवा तुम्ही सर्वजण आहात, आपापल्या स्तरावर काम करत आहात. आता शेवटचा टप्पा आहे. या शेवटच्या टप्प्यात जास्तीत जास्त जागा येणं आवश्यक आहे. जागा जर नाही आल्यात तर आपला 2027 पेक्षा 2017 पेक्षा आपली वाईट परिस्थिती असेल. 2017 सगळ्यांनाच माहित असेल. जर 2017 पेक्षा वाईट परिस्थिती येऊ नये असं जर वाटत असेल तर मात्र आजपासूनच तुम्ही घरातून बाहेर पडा. स्वतःच्या आस्थापना असोत, मावळ असो किंवा पेसाचं 13 जिल्हा असो, कृपया करून सर्वांनी मोठ्या प्रमाणात पाठपुरावा करा. आता मी आपल्या विषयाला हात घालतो. समान गुण असल्यास प्राधान्य कुणाला? शासन निर्णय आहे महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाचा 4 मे 2022 चा. तुम्ही इथं बघितला सूचना दिलेल्या आहेत, या सूचना मी वाचत नाही. समान गुण असल्यास प्राधान्य कुणाला याच मुद्द्याला मी डायरेक्ट हात घालतो. बघा, तुम्ही आता बघू शकताय, समान गुण असल्यास प्राधान्य कुणाला या विषयावर बोलत असताना परीक्षेचा निकाल तयार करताना परीक्षेत ज्या पात्र उमेदवारांना समान गुण नसतील अशा उमेदवारांचा गुणवत्ता यादीमधील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे निश्चित करण्यात यावा. काय नियम सांगितलाय रे? अ मध्ये काय म्हटलंय? आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील. तुम्ही शिक्षक भरती 2025 चा 18 ऑगस्टला लागलेला निकाल पाहिला असेल. अनेक मुलांना समान गुण आहेत आणि अशा वेळेला समान गुण असतील तर पहिला नियम आहे, सदरचा विद्यार्थी जर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्याला सगळ्यात अगोदर प्राधान्य देण्यात यावे. दुसरा नियम आहे, समान गुण प्राप्त उमेदवारांमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा अनुक्रमांक अ नुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात यावे. बघा, इथं 2 संकल्पना आहेत.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे 2 पाल्ले आहेत आणि दोघांना पण जर समान गुण असतील तर वयाने जो कोण ज्येष्ठ आहे त्याला प्राधान्य देण्यात यावे. त्यासोबतच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नाही, सर्वसामान्य तुमच्यासारखा माझ्यासारखा विद्यार्थी आहे, अशा वेळेला जो विद्यार्थी किंवा जो अभियोग्यताधारक वयाने जास्त आहे त्याला सगळ्यात अगोदर प्राधान्य देण्यात यावे. पहिली गोष्ट आहे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर, दुसरी गोष्ट आहे वयाने जास्त असेल तर, तिसरी गोष्ट आहे तुम्ही बघू शकता वरील क्रमांक अ व ब या दोन्ही अटींमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्हता जसं की पदव्युत्तर, पदवीधर, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण, माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण अशा प्रकारे धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात यावा. तिसरी अट काय सांगते, ज्यांची शैक्षणिक पात्रता जास्त आहे अशांना तुम्ही प्राधान्य द्या. जसं की मी बाबा BA वाला आहे आणि मला मार्क आहेत 135. दुसरा माझा एक मित्र आहे तो BSc वाला आहे आणि त्यानं पुन्हा BA केलंय, म्हणजे BSc प्लस B आहे. मग अशा वेळेला प्राधान्य कोणाला देण्यात यावं, जो माझा दुसरा कोण मित्र आहे त्याला प्राधान्य देण्यात यावं. म्हणजेच पहिली अट होती आत्महत्याग्रस्त शेतकरी, दुसरी अट होती वयाने ज्येष्ठ, तिसरी अट होती शैक्षणिक अर्हता ज्याची जास्त त्याला हे द्या, आणि चौथी जी अट आहे ती अट आहे अ ब क या तिन्हीमध्ये जर समान असेल तर मात्र ज्याला गुण जास्त आहेत, आणि इथं गुण जास्त असताना एक शब्द प्रयोग केलाय, किमान शैक्षणिक अर्हतेमध्ये ज्यांना गुण जास्त आहेत त्यांना प्राधान्य देण्यात यावे. हे 4च नियम आपल्याला खूप महत्वाचे आहेत. एक लक्षात घ्या, आपल्या शिक्षक भरतीमध्ये हे 2च नियम लागू होतील, त्याच्या व्यतिरिक्त खालच्या नियमापर्यंत आपण येत नाही. चुकूनच आलो तर पहिला नियम असेल आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य, इथं सुद्धा 2-3 व्यक्ती असतील तर वयाचा विचार केला जाईल. दुसरा नियम आहे वयाचाच, तिसरा नियम आहे शैक्षणिक अर्हता, आणि हे सुद्धा समान असेल तर चौथा नियम आहे तो म्हणजे त्याची गुणवत्ता. अशा पद्धतीने शिक्षक भरती 2025 मध्ये अनेक मुलांना समान गुण आहेत त्यांच्या बाबतीत हे नियम असतील. आता पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करतो की आपल्याकडे वेळ कमी आहे. पेसाचं 13 जिल्हे, स्वतःच जिल्हा जिथं 31 मे पर्यंतच्या जागा पोर्टलला आल्याच पाहिजेत. त्यासोबत ज्यांना मावळ कक्षांना जाणं शक्य आहे त्यांनी स्वतःच्या मावळ कक्षांना जावावं. शिक्षक भरती 2025च्या संदर्भात योग्य ती माहिती घ्यावी आणि स्वतःहून स्वतःच्या नोकरीसाठी घरातून बाहेर पडावं. धन्यवाद.